नमस्कार, सुगरण स्वाद घरचा या यूट्यूब चॅनलवर मी सपना तुमचं खूप खूप स्वागत करीत आहे। आज आपण बनवणार आहोत कमीत कमी साहित्यामध्ये खमंग खुसखुशीत आणि गावरान पद्धतीने आळूवडी। त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। हे पहा, इथे मी अशी आळूची कवळी पानं घेतली आहेत। साईज मध्ये छोटी आहेत ही पानं। आता इथे मी तुम्हाला देठ काढून दाखवते। या पद्धतीने पानांची देठ काढून घ्यायची आणि या शिरा ज्या आहेत त्याही अशा काढून घ्यायच्या चाकूच्या साहाय्याने, म्हणजे वड्या आपल्या अशा चुरचुरत नाहीत खाल्ल्यानंतर। इथे मी सर्व पानांची देठ काढून घेणार आहे। ही पानं गावावरून आणलेली आहेत म्हणून जराशी फाटलेली आहेत। हे पहा, या पद्धतीने मस्त अशी पानांची देठ काढून घ्यायची। इथे सर्व पानांची देठ काढून घेते। आता ही पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची, म्हणजे यावर जी धूळ असते ती सर्व निघून जाईल। ही पानं घरचीच असल्यामुळे याच्यावर काय फवारणी वगैरे काही केलेली नाहीये। हे बघा, आता त्यासाठी इथे मी पुढचं साहित्य घेतलं आहे। कोथिंबीर घेतली, जिरं घेतलंय, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आता हे मिक्सरच्या भांड्यातून वाटून घेऊया। इथे बेसन पीठ घेतलं आहे। जेवढ्या वड्या करायच्या त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। आता यामध्ये साधारण 3 चमचे मी हे जे वाटण आहे ते घालत आहे। चवीप्रमाणे मीठ घातलं। अर्धा चमचा हळद। आता हे असं मस्त चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पाणी घालून यामध्ये असं मिक्स करायचं। एकदम पाणी नाही ओतायचं, नाहीतर मग ते मिश्रण पातळ होईल। मग पुन्हा त्याच्यामध्ये बेसन पीठ ऍड करायला लागेल। हे बघा, या पद्धतीने मस्त छान असं पीठ मस्त फेटून असं मऊसूद ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं। चला, इथे मी पानांना पीठ लावून दाखवते। हे पहा, या पद्धतीने मस्त पसरवून पानांना पीठ लावून घ्यायचं। असं सर्व कडेपर्यंत पीठ असं पसरवून घ्यायचं। अजिबात जास्त पसारा न करता एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि खायलाही खूप छान लागते या अशा वड्या। हे बघा, असे रोल करून घ्यायचे वड्यांचे। या पद्धतीने आपण सर्व पानांना पीठ लावून घेऊयात। आणि इथे बघा, मी एक चाळण घेतली आहे। त्या चाळणीमध्ये सर्व पानं ठेवून घेणार आहे। आणि ही प्रोसेस करत असताना मी गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या वड्या वाफवून घ्यायच्या आहेत पीठ लावल्यानंतर। या पद्धतीने सर्व पानांना मी पीठ लावून घेते। हे पहा, इथे पाणी मस्त गरम झालं आहे आणि वड्यांना मी पीठ लावून घेतलं आहे सर्व पानांना। आता आपण याच्यावरती एक 15 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत। हे बघा, पाहू शकता 15 मिनिटानंतर वड्यांची वाफ काढून झाली आहे। आता इथे मी तुम्हाला वड्या कट करून दाखवते। हे बघा, या साईज मध्ये मी वड्या कट करणार आहे। शक्यतो अशा छोट्या छोट्याच वड्या कट करा, म्हणजे त्या तळल्यानंतर खूप अशा कुरकुरीत होतात आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने। हे बघा, या पद्धतीने मस्त वड्या कट करून घ्यायच्या। बघा, अशा मस्त वड्या छान आपल्या कट करून झाल्या आहेत। चला, आता आपण
वड्या तळून घेऊया। इथे मी तेल गरम केलं आहे। आता या वड्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या। जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या तेलामध्ये सोडून छान अशा लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। हे बघा, चमच्याच्या साहाय्याने असं हलवून मस्त सर्व बाजूने वड्या आपण तळून घेऊया। बघा, वड्यांचा रंग बदलला आहे, मस्त खरपूस असा रंग आला आहे वड्यांना। आता आपण वड्या काढून घेऊया। हे बघा, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत तळल्या गेल्या आहेत आपल्या वड्या। हे पाहू शकता तुम्ही, वड्या मस्त अशा तयार झाल्या आहेत आपल्या। आता अशाच प्रकारे मी सर्व वड्या तळून घेतल्या आहेत। नक्की करून पहा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।